पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे काटे उलटे फिरत असल्याचं दिसून येत आहे। पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी गुटखा किंग रसिकलाल धारीवाल यांनी दिलेली 20 लाखांची देणगी आयोजकांनी नाकारली होती। त्याच रसिकलाल धारीवाल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी सत्कार करणार आहे। गुटखा किंग रसिकलाल धारीवाल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सन्मान करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवारी गुरुपौर्णिमा निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा पुण्यामध्ये आयोजित केला आहे। गुरुजन गौरव नावानं होणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर, कायदेतज्ञ ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, अस्थितज्ञ डॉक्टर शरद हर्डीकर या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे। या मान्यवरांसोबतच गुटखा किंग रसिकलाल धारीवाल यांचाही सत्कार आयोजित केला जाणार आहे। रसिकलाल धारीवाल हे आधी माणिकचंद आणि आता RMD नावानं प्रसिद्ध असलेल्या गुटख्याचे सर्वेसर्वा आहेत। गुटख्याच्या व्यसनानं अनेकांचं आयुष्य कर्करोगामुळे संपलं आहे, तरीही राष्ट्रवादीचे हे अनोखं माणिकचंद प्रेम सर्वांच्या भुवया उंचावणारं ठरलंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पुणे शहरभर अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं येत्या शनिवारी म्हणजे 16 जुलैला गुरुजन गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाची माहिती देणारी ही होर्डिंग्ज आहेत। या होर्डिंग्जवर ज्या व्यक्तींचा गुरु म्हणून सत्कार किंवा सन्मान करण्यात येणार आहे त्यांची नावं आणि फोटो देखील छापण्यात आलेले आहेत आणि त्यात एक नाव आहे रसिकलाल धारीवाल। माणिकचंद या गुटख्याचे सर्वेसर्वा आणि त्यामुळंच गुटखा किंग अशी ओळख रसिकलाल धारीवाल यांची आहे। माणिकचंद उद्योग समूहानं अनेक क्षेत्रामध्ये आपला उद्योग व्यवसाय विस्तारलेला आहे, मात्र त्याचं मूळ गुटखा ह्या व्यवसायात आहे। रसिकलाल धारीवाल यांची गुटखा व्यवसायामुळे जी भरभराट झाली त्यातूनच माणिकचंद उद्योग समूहानं इतर क्षेत्रांमध्ये आपला उद्योग विस्तार वाढवला। पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनासाठी रसिकलाल धारीवाल यांनी 20 लाख रुपयांची देणगी दिली होती, मात्र गुटखा व्यावसायिक किंवा गुटखा उत्पादकाची देणगी नको म्हणून ही देणगी नाकारण्यात आली होती। तसंच गुटखा व्यवसायामुळं रसिकलाल धारीवाल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप पुण्यात रंगले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।